एखाद्या चित्रपटाचा सीन आहे की काय असाच प्रश्न पडावा अशी ही दृश्य आहेत। हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाला असेल। हे हॉटेलवरचं नाव पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की घटना आपल्या महाराष्ट्रातलीच असेल। ही घटना आपल्या अहिल्यानगरमधली आहे। मंडळी, त्याचं झालं असं की एक भरधाव स्कॉर्पिओ अतिशय वेगानं आली आणि थेट जनरल स्टोअरमध्ये घुसली। या भीषण अपघातामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आणि यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची माहिती आहे। यावेळी पोलिसांना गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा आढळून आल्यात। या अपघातामध्ये दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहन चालकाला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पिलावळींवर कारवाई कधी होणार हा सवाल उपस्थित होतोय। चालकाविना किंवा रिमोट कंट्रोलच्या इशाऱ्यावर सुसाट धावणाऱ्या गाड्या, विलनचा पाठलाग करणाऱ्या कार फक्त सिनेमातच नसतात तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा असू शकतात। विश्वास बसत नसेल तर हे पहा छत्रपती संभाजीनगरमधलं ताजं उदाहरण। ड्रायव्हर नसलेल्या कारनं रिव्हर्स घेतला आणि थेट मेडिकल दुकानाला जाऊन धडकली। वाळूजच्या महाराणा प्रताप चौक परिसरातली ही घटना आहे। ही कार थांबवून चालक पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता आणि इतक्यात कारनं उलट्या पावली चालायला सुरुवात केली आणि थेट 300 मीटर अंतरावरील मेडिकल स्टोअरच्या काउंटरला जाऊन धडकली। सुदैवानं घटनेत जीवितहानी झाली नाही। शादी करके फस गई असं म्हणण्याची वेळ कानपुरातल्या एका महिलेवर आली। त्याचं झालं असं की या महिलेचं 8 वर्षापूर्वी एका युवकासोबत लग्न झालं। दोघांनी 8 वर्ष रडत पडत गाणं म्हणत कसा बसा संसार केला। 8 वर्ष ढकललेल्या संसाराच्या गाड्याला अचानक ब्रेक लागला, कारण पत्नीनं पतीला घटस्फोट दिला। या महिलेनं तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केलेत आणि हा व्यक्ती त्याच्या पत्नीला मित्रांबरोबर अवैध संबंध करण्याचा दबाव टाकायचा असा आरोपही पत्नीनं केला आणि याच रागातून पतीनं त्याच्या सहकाऱ्यांसोबत मिळून पत्नीच्या घरावर दगडफेक केली। बिचाऱ्या पत्नीला घटस्फोट देणं चांगलंच महागात पडलं। कुणाचं मरण कधी, कुठे आणि कसं येईल हे सांगता येत नाही। आता हा व्हिडिओ बघा। राजस्थानच्या सेंदली गावात एका वृद्धाचा प्रसाद बनवताना मृत्यू झाला। त्याचं झालं असं की हा व्यक्ती देवनारायण मंदिरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसाद तयार करत होता। अगदी मन लावून स्वतःच्याच धुंदीत तो प्रसाद बनवण्यासाठी चूल पेटवत होता आणि तेवढ्यात त्याचा काळ आला आणि त्याला घेऊन गेला। हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हा व्यक्ती बसल्या बसल्याच कोसळला। शेजारी उभे असलेल्या तरुणानं धाव घेतली, वृद्धाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वृद्धाची प्राणज्योत मालवली होती। मंदिर म्हणजे अनेकांचं श्रद्धास्थान। मंदिरातील देवाच्या मूर्तीसमोर मनोभावे नतमस्तक झाल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही। पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये चामुंडा परिसरातील मंदिरामध्येच मूर्तीच चोरट्यानं पळवून नेली। चोरटा मंदिरात आला, त्यानं मूर्तीसमोर नतमस्तक होत मनोभावे हात जोडल्याचा बहाणा केला आणि साधारण परिसराचा अंदाज घेतला। चारही बाजूला नजर फिरवली आणि मग मूर्ती चोरली। मूर्तीच्या चौथऱ्या आड स्वतःला लपवलं, नंतर संधीचा फायदा उठवत पळ काढला। त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे। काहींना होळीच्या सणाआधी वातावरण बिघडवण्याचा डाव असल्याचा सुद्धा संशय आहे। मात्र ज्या देवापुढे अनेक जण हातून घडलेल्या पापाची कबुली देतात तिथेच एक पाप घडताना पाहायला मिळतंय। मंडळी, सध्या दुचाकी चोरांचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे आणि असाच एकही दिवस जात नसेल की चोरीची घटना कुठल्या ना कुठल्या कारणावरून कानावर पडत नसेल। हे चोरटे बघा, यांना कसलीच भीती नाहीये, चिंता नाहीये आणि यांचं आपलं बिंदास्त स्वतःच चाललंय। मंडळी, ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधली। एका दुकानामध्ये एक जण बसलाय, दुसरा गाडी कसं पळवून नेता येईल याचा बंदोबस्त करतोय। तर प्लॅनिंग व्यवस्थित करून गाडी पळवणाऱ्यांच्या टोळीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त आहेत। या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आणि पोलीस पुढचा तपास करतात।
त्यामुळे या चोरट्यांचा चांगलाच बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या केली जाते. महिलांनो, रस्त्यावर फिरताय तेही पर्स घेऊन आणि दागिने घालून फिरताय, मग हा व्हिडिओ बघा. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एक महिला रस्त्याने चालत होती. या महिलेच्या हातात एक पिशवी होती. अगदी अरुंद गल्लीतून ही महिला जात होती आणि या महिलेच्या मागून 2 दुचाकीस्वार आले आणि त्यांनी या महिलेच्या हातातील पिशवी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र पिशवीऐवजी ही महिलाच ओढली गेली. याच्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे बाहेर फिरताना शक्यतो सामान जरा कमीच बाळगा आणि आजूबाजूला नजर राहू द्या, कारण अशी परिस्थिती कधीही आणि कुणावरही येऊ शकते. त्यामुळे जागते रहो. शाळा म्हणजे विद्येचं पवित्र मंदिर. जिथे लहान निरागस चिमुकल्यांच्या भविष्याला आकार दिला जातो, तिथे उद्याचा नागरिक घडत असतो. मात्र हेच विद्येचं मंदिर युद्धभूमी झाल्यासारखी परिस्थिती बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. तिथे एका खासगी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच हातबॉम्ब फोडण्यात आला. काही गुंडांकडून शाळेवर आणि प्रत्युत्तरादाखल शाळेतून दगडफेक सुरू झाली होती. या वादाचं काय कारण होतं, त्यात किती जण जखमी झाले, हे प्रश्नच आहेत. मात्र गुन्हेगारीसाठी बदनाम असलेल्या बिहारमध्ये अशा घटनांमुळे शाळेतच गुन्हेगारीचं बाळकडू दिलं जातंय का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. सध्या पोलिसांचा कोणालाच धाक राहिलेला नाही. भर रस्त्यात चोरी, हाणामारी अशा बऱ्याच घटना घडतात आणि याला आळा घालण्यासाठी पोलीस सुद्धा अपयशी ठरतात. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा लोक मारायला पुढे मागे बघत नाहीत. अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधल्या कोतवाली परिसरात. या घटनेमध्ये 5 ते 6 जणांचं हे टोळकं आहे. एका व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करताय आणि या रोखण्यासाठी काही महिला प्रयत्न करतायत. या घटनेतील आरोपींचा स्थानिक पोलीस शोध घेत आहेत. कोण काय कधी आणि कुठे करेल याचा काही नेम नसतो. तुमच्याकडे कार आहे का? जर कार असेल तर थोडं सावध राहा, कारण जर गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करत असाल तर ही घटना आधी बघा, अगदी निरखून बघा. हा पठ्ठ्या रस्त्यावरून आला, उभी असलेली कार पेटवली आणि निघून गेला. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापुड शहरातली आहे. नेमकं त्यानं कार का पेटवली त्याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. तर या कारच्या मालकानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमधून मात्र संताप व्यक्त केला जातोय. अशा पद्धतीनं गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या पाहिजेत अशी मागणी स्थानिक करतायत.